नमस्कार, स्वागत आहे तुमचे पुष्पा होममेड रेसिपीमध्ये। आणि नवरात्रच्या सर्व देवी भक्तांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी। दाणेदार लुसलुशीत एकदम नरम अशी साबुदाणा खिचडी। चला तर मग साहित्य बघूया। त्यासाठी मी घेतलेले आहे भिजलेला साबुदाणा, 1 दिवस आधीच भिजवायचा। त्यानंतर कापलेल्या मिरच्या, तळायसाठी हिरव्या मिरच्या, कापलेले बटाटे आणि शेंगदाणे। सर्वात आधी मी शेंगदाणे मस्त लाल होईपर्यंत भाजू द्यायचे। बघा, त्यानंतर मी कापलेले बटाटे शिजवून घेते। तर त्यासाठी मी घेतलेले आहे तेल मी उपवासाचे तेल मी बाजूलाच काढून ठेवलेले आहे। तर इथे मी बटाटे कापून घेतलेले आहे, ते मी तेलामध्ये शिजवून घेणार आहे। त्यामध्ये थोडे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। हे बघा, आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचे। मी बिना पाण्याचे बटाटे शिजवलेले आहे। तुम्ही पाणी पण टाकू शकतात थोडंसं, पण तेलामध्ये छान असे परतवले जातात। हे बघा, छान असे बटाटे आपले परतवून झालेले आहे। त्यानंतर मी थोडे अजून तेल टाकणार आहे। त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या अख्ख्या तळून घेणार आहे। साबुदाण्याबरोबर हिरव्या मिरच्या ह्या छान लागतात, त्यामुळे हिरव्या मिरच्या मी तळून घेते। हे बघा, मस्त छान अशा मिरच्या तळून झालेल्या आहेत। मी साबुदाण्यासाठी मी कापलेल्याच मिरच्याचा वापर करणार आहे। तुम्ही थोड्या मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतात, नाहीतर खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकतात। तर इथे मी मिरच्या तळून घेते साबुदाण्यासाठी। हे बघा, छान अशा मिरच्या तळून झालेल्या आहेत। त्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणा कूट मी बारीक करून घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही, थोडासा जाड असा ठेवलेला आहे। तो कूट मी तेलामध्ये परतवून घेणार आहे। त्यामध्येच मी बटाटे पण टाकून घेणार आहे, आपले शिजलेले बटाटे। हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मी सर्व कूट टाकून देते। हे बघा, छान असं परतून झालेलं आहे। त्यामध्ये मी आता भिजलेला साबुदाणा मिक्स करून घेणार आहे। साबुदाणा पण थोडा थोडा टाकला तरी चालेल, व्यवस्थित असं मिक्स होते मग। हे बघा, थोडं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, त्याचा मिक्स करून घ्यायचे। शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे यांचा एकजीव करून घ्यायचा। त्यानंतर मी थोडासा साबुदाण्याच्या चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाकू शकतात। तुमच्या साबुदाणा किती आहे त्या अंदाजाने। मी थोडा वेळ झाकण ठेवून घेते, म्हणजे छान असा शिजले जाईल। तर हे बघा, इथे असं छान साबुदाणा आपला परतवून झालेला आहे। हे बघा, असे दाणे दाणे पण मस्त मोकळे झालेले आहेत साबुदाण्याचे। दिसायला पण छान दिसतोय, खायला पण छान लागतो। अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला साबुदाणा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान असे कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा।